बरोबर. हे आपण मागच्या पाठामध्ये पाहिलं होतं आणि त्याच्यावर आधारित काही गणित पण पाहिली होती. आणि आता आपण पुढे सुरुवात करतोय. तर विद्युत धारेचा पहिला भाग होता तो विद्युत धारेचा परिणाम, म्हणजे विद्युत धारेमुळे उष्णता ऊर्जा आपल्याला मिळते. हे पहिलं, की म्हणजे एखाद्या परिपथातून, म्हणजे इंग्लिशमध्ये परिपथाला इंग्लिशमध्ये सर्किट असं बोलतात. जर सर्किट मधनं जर करंट पास आउट केला, करंट म्हणजे विद्युत धारा, जेव्हा आपण त्याच्यामधून पास करतो म्हणजे प्रवाहित करतो, तेव्हा त्या तारेमध्ये असलेला विद्युत रोध त्या विद्युत धारेला स्वतःकडे रोखून ठेवतो आणि त्या विद्युत धारेचं रूपांतरण उष्णतेच्या ऊर्जेमध्ये करतो. मग विद्युत धारेचा औष्णिक परिणाम आपण पाहिला, पण हा औष्णिक परिणाम आपल्याला सांगणारा सायंटिस्ट कोण होता, वैज्ञानिक कोण होते, ते कोण सांगेल का? विद्युत धारेचा औष्णिक सर काय सांगणार आहे? विद्युत धारेचा औष्णिक परिणामाबद्दल सांगणाऱ्या वैज्ञानिकाचं नाव काय? विद्युत धारेचा औष्णिक परिणाम आपण शिकलो ना. सर औष्णिक का? हा, औष्णिक म्हणजे उष्णता. हो हो. विद्युत धारेचा औष्णिक परिणाम सांगणारे वैज्ञानिक कोणालाच आठवत नाही. बरं, ऊर्जेचं एकक काय? ऊर्जा मोजण्याचं एकक, कार्य मोजण्याचं एकक? जूल. बरोबर, जूल. जूल. मग जूल नावाचे जे सायंटिस्ट आहेत, त्यांनी आपल्याला विद्युत धारेमुळे उष्णता ऊर्जा तयार होते हे स्पष्ट करून सांगितलं. आणि त्या ठिकाणी आपल्याला हेही सांगितलं की उष्णता ऊर्जा म्हणजे H इज इक्वल टू विद्युत धारेचा वर्ग गुणिले विद्युत रोध गुणिले वेळ. आणि इंग्लिश मध्ये त्याला लिहितात H इज इक्वल टू I स्क्वेअर म्हणजे I चा वर्ग गुणिले रेझिस्टन्स म्हणजे R आणि त्याला मल्टिप्लाइड बाय म्हणजे गुणिले टी. हे आपण पाठच्या लेक्चर मध्ये सूत्र पाहिलं होतं. आणि विद्युत बल्ब मध्ये कोणती तार वापरतात माहितीये का कोणाला? विद्युत बल्ब मध्ये सर टंगस्टनची. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि मला वाटतं आपलं खूप दिवसांनी लेक्चर होत आहे, त्यामुळे तुम्ही विसरला वाटतं रूल आपले. काही हरकत नाही, हँड रेज करा आणि मग उत्तर द्या. आता काही सगळ्यांनाच उत्तर द्यायची असतात. ज्याला पटकन उत्तर माहिती असतो लगेच माईक अनम्यूट करतो आणि मग उत्तर देतो, मग बाकीचे सगळे ते रिपीट करतात. तसं नकोय आपल्याला. ज्याला उत्तर माहितीये त्यांनी फक्त हँड रेज करायचा, मग मी वेळ देईल तुम्हाला बोलायला. ठीक आहे, मग आपण पुढे जाऊया. टंगस्टन तारेचा वापर करतो. आणि हीटर, विद्युत हीटर मध्ये कोणत्या तारेचा उपयोग केला जातो? येस ऋतुजा. नायक्रोम. नायक्रोम. व्हेरी गुड. ठीक आहे, म्हणजे तुम्ही सगळ्यांना लक्षात आहे म्हणजे. ठीक आहे, मग आता आपण पुढच्या भागाला सुरुवात करूया. विद्युत धारेचा औष्णिक परिणाम तर पाहिला, मग विद्युत धारेचा चुंबकीय परिणाम पण आहे. पण तुम्हाला माहिती आहे का विद्युत धारेचा चुंबकीय परिणाम? पहिली गोष्ट, तुम्हाला चुंबकीय परिणाम म्हणजे काय, चुंबकीय क्षेत्र म्हणजे काय हे माहित आहे का? कोण सांगेल का मला? चुंबकीय क्षेत्र कशाला म्हणायचं? कोण सांगेल का मला? चुंबकीय क्षेत्र कशाला म्हणतात? उत्तर चुकलं ना तरी चालेल मला, पण तुम्ही बोला, तर मग आपण पटकन पुढे जाऊ शकतो आणि हा टॉपिक तुम्हाला सोयीस्कर माध्यमातून कळेल. यस ऋतुजा, तू सांगू शकते? यस काशी? सर माझं नाव पूजा आहे. पूजा. पूजा सरनेम, कारण की मला माहिती आहे तू पप्पांच्या नावाने जॉईन केलंय, त्यामुळे हा मी सर. सरनेम बोल. ठीक आहे, हा पूजा सांगू सर शकतेस? चुंबकीय क्षेत्र म्हणजे मॅग्नेटिक फील्ड ना? हो हो. म्हणजे सर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या चुंबकाच्या किंवा विद्युत प्रवाह असलेल्या तारेभोवती जो अदृश्य प्रदेश असतो ना, म्हणजे ते चुंबकीय शक्ती जाणवते, त्याला चुंबकीय क्षेत्र म्हणतात. ठीक आहे, ऋतुजा तू सांगू शकते? अजून कोणाला सांगायचंय का? जर नसेल सांगायचं तर हँड्स डाऊन केला तरी चालेल. ज्यांनी उत्तर सांगितलंय त्यांनी हँड्स डाऊन करा प्लीज. ठीक आहे, आता मी सांगतोय ते बघा.
तुम्हाला पटतंय का बघा. तुम्ही मला पुस्तकातली व्याख्या सांगितली, कोणी हा टॉपिक शिकलेलं सांगितलंय, उत्तर चुकीचं नाहीये, उत्तर बरोबर आहे, पण तुम्हाला त्यातनं काय समजलं हे महत्वाचं आहे. एक मिनिट, जस्ट मिनिट. तर तुम्हाला सांगायचंय, सगळ्यांनी चुंबक पाहिलेलं आहे, पट्टी चुंबक. हो सर, त्याला एका बाजूला एन असतं आणि एका बाजूला एन असतं. एका बाजूला एस असतो, एका बाजूला एन असतो. एन म्हणजे उत्तर ध्रुव, एस म्हणजे दक्षिण ध्रुव, साऊथ पोल. येस पूजा, तुला काय प्रश्न आहे का? नाही सर, ते चुंबकीय क्षेत्र याचं अजून एक उत्तर सांगू का? हम्म. म्हणजे आणखी सोप्या भाषेत सांगायचं तर, म्हणजे एखाद्या चुंबकाच्या आजूबाजूला एक अदृश्य पॉवर झोन असतो. त्या झोन मध्ये गेले की लोखंड आपोआप खेचले जाते. याला पण आपण चुंबकीय क्षेत्र म्हणतात. बरोबर, ठीक. आणि सर याचं उदाहरण सांगू का? सर, मोबाईलचं चार्जर म्हणजे चार्जच्या तारातून वीज गेली की ती तिच्या भोवती एक छोटस चुंबकीय क्षेत्र तयार होतं. बरं, ठीक. थँक्यू बेटा पूजा. आता मी हा कॉन्सेप्ट तुम्हाला अजून सोप्या पद्धतीत सांगतो. पूजा, तू माईक म्यूट केला तर चालेल. तर ही गोष्ट तुम्ही सगळ्यांनी पाहिलेली आहे, तुम्हाला शाळेमध्ये शिक्षकांनी दाखवलंही असेल की शिक्षकांनी काय केलं असेल, एक पट्टी चुंबक मध्ये ठेवला असेल कार्डबोर्ड पेपरवर, आणि त्याच्या बाजूला लोखंडाचा किस म्हणजे चुरा केलेला पार्ट ठेवला असेल. तर खूप ठिकाणी किंवा असं पण केलं जातं की पहिला लोखंडाचा चुरा एका कागदावर पसरवला जातो आणि मधोमध त्याच्या पट्टी चुंबक ठेवलं जातं. मग कागदाच्या पूर्ण तुकड्यावर जर लोखंडाचा किस तुम्ही पसरून ठेवला असेल आणि मधोमध जेव्हा चुंबक ठेवता, ठीक आहे, तर ते चुंबक काय करतं, जे लोखंडाचे कण होते ना त्यांना आकर्षित करतं स्वतःकडे, बरोबर. पण ते एका पुरतं अवलंबून असतं. जेवढ्या जागेत त्याचा चुंबकीय प्रभाव आहे, म्हणजे जेवढं क्षेत्र त्यांनी व्यापलेलं आहे, तेवढ्याच भागातील ते लोखंडाच्या कणांना स्वतःकडे आकर्षित करतं आणि उरलेलं जे लोखंडाचे किस आहेत ते आहे तिथेच राहतात. आणि त्याच्यापासून जी फील्ड तयार होते म्हणजे क्षेत्र तयार होतं त्याला बोलतो आपण चुंबकीय क्षेत्र. पण आजच्या पाठामध्ये आपण असं पाहणार आहोत की या पहिल्या मी उदाहरणात सांगायचं मला तात्पर्य हे होतं की आपण चुंबकीय क्षेत्र कशामुळे तयार होतं ते पाहिलं होतं, तर चुंबकामुळे तयार होतं, बरोबर. पण आता या पाठामध्ये आपण असं पाहणार आहोत की विद्युत धारा जर प्रवाहित झाली तारेतून, त्याच्यापासून पण चुंबकीय क्षेत्र तयार होतं. आणि हा जो शोध आहे ना, एका ऍक्सिडेंटली म्हणजे बोलतात ना की चुकून लागलेला शोध आहे हा. आणि या शोधाचं म्हणजे हा शोध घेणारे जे सायंटिस्ट आहेत ना, त्यांचं नाव आहे हान्स क्रिस्टियन ओरस्टेड. हान्स क्रिस्टियन ओरस्टेड नावाचे जे सायंटिस्ट आहेत त्यांच्याकडून हा नकळतपणे म्हणजे चुकून हा शोध लागला. आणि तो शोध पारखण्याजोगा होता. बघा, आज तुम्ही असे पण मोबाईल पाहिले असताल की ते काय केलं जातं, त्या मोबाईलचा चार्जर आपण सॉकेटला लावतो आणि मोबाईलला चार्जरची पिन नाही लावत, तो मोबाईल एका साईडला ठेवला जातो आणि मॅग्नेटिक फील्ड द्वारे तो मोबाईल चार्ज केला जातो, मॅग्नेटिक फील्ड लाईन्समुळे. हे नवीन इन्व्हेन्शन आहे. आताच्या मोबाईल्स मध्ये अशी टेक्नॉलॉजी आहे. आपल्या गावाकडच्या भागामध्ये ते तसे मोबाईल अजून अवेलेबल नाहीयेत मार्केटमध्ये, पण त्या मोबाईलची प्राइस खूप जास्त असते, त्यामुळे आपण ते पाहिले नसतील. पण जर तुम्ही मूवीज वगैरे मध्ये पाहिले असताल तर तो फक्त अडॅप्टर लावतात, मोबाईलचा अडॅप्टर लावून बटन चालू करतात आणि मोबाईल फोन जो आहे ना तो साईडला ठेवतात, त्याला काही वायर वगैरे कनेक्ट नसते. तो मोबाईल मॅग्नेटिक फील्ड लाईन्समुळे ऑटोमॅटिक चार्ज होतो. मग हे पण आपण पाहिलं की विद्युत धारेचा जो करंट आहे तर मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होते, त्यामुळे तो मोबाईल चार्ज होतो. मग विद्युत धारा जेव्हा एका तारेतून प्रवाहित केली जाते तेव्हा सुद्धा त्याचं रूपांतरण कशामध्ये होतं, चुंबकीय क्षेत्रामध्ये होतं. हे आपण या पाठात पाहणार आहोत. तर पुढचा भाग, पुढची स्लाइड तुम्हाला दिसत असेल. तर आज आपण काय शिकणार आहोत, तर 4 महत्वाच्या संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत. फक्त अभ्यास करायचंय म्हणून मला परीक्षेला मार्क्स मिळतील म्हणून अभ्यास नाही करायचा. ह्याच्यातून भरपूर काही शिकण्यासारखे आहे. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये करिअर करायचंय ते देखील ह्याच्यामधनं करू शकतो आपण. विद्युत धारेचा चुंबकीय परिणाम, ह्याचं
विद्युत धारेतून चुंबकीय क्षेत्र तयार होतं हे सांगणारे जे सायंटिस्ट होते त्यांचं नाव होतं ओरस्टेड. म्हणून हे तर लिहिलंय ओरस्टेड ऑब्झर्वेशन. म्हणजे ओरस्टेड यांनी हे निरीक्षण केलं आणि मग त्यांनी सांगितलं की विद्युत धारेपासून चुंबकीय क्षेत्र देखील मिळवलं जातं. दुसरा भाग जो पाहणार आहे उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम. ते स्पेलिंग मिस्टेक झालं, टायपो. सो उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम आज आपण शिकणार आहोत. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये पाहणार आहोत की तारेच्या एका वेटोळ्यातून म्हणजेच कुंडलातून निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र कसे असतं, ते कशा प्रकारे ते चुंबकीय क्षेत्र तयार होतं हे पाहणार आहोत. आणि चौथा पार्ट पाहणार आहोत की नालकुंतलातून जाणाऱ्या विद्युत धारेमुळे चुंबकीय क्षेत्र कसं तयार होतं हे देखील आज आपण शिकणार आहोत. मग पुढे जाऊया की विद्युत धारेचा चुंबकीय परिणाम म्हणजे प्रयोग कसा घडला. त्यांनी काय केलं, एक तांब्याची तार त्याच्यावर विद्युत बॅटरी जोडली. एका तांब्याच्या तारेला विद्युत बॅटरी जोडली, त्याच्या बाजूला एक सूचीचुंबक ठेवलंय. ते चुंबक सूची झालंय, तिथे ऍक्च्युअली सूचीचुंबक. सूचीचुंबकाचा उपयोग आपण दिशा पाहण्यासाठी करतो. आकृती समजवतोय मी. आकृतीच्या पॉझिटिव्ह टोकातून जिथे बघा धनचिन्ह दिलेले आहे त्या धनचिन्हातून विद्युत धारा प्रवाहित होते आणि ऋण टोकाकडे येते. आणि तांब्याची जाड तार दिलेली आहे, त्याच्या बाजूला आपण एक चौकोनी पुठ्ठा ठेवलेला आहे आणि त्या पुठ्ठ्याच्या बाजूला एक सूचीचुंबक ठेवलेलं आहे. जेव्हा ही कळ बंद केली जाते, म्हणजे के म्हणजे कळ, ही जेव्हा बंद केली जाते तेव्हा विद्युत धारा प्रवाहित होते. आणि जेव्हा विद्युत धारा प्रवाहित होते त्यावेळेस ती सूचीचुंबकाची जी कळ आहे, सूचीचुंबक जी आहे त्याची जी सुई आहे ती लाल आणि निळ्या रंगाने दाखवलेली आहे, ती विचलित होते. विचलित होते म्हणजे काय होते, डिफ्लेक्ट होते, हलते. कधी, जेव्हा तांब्याच्या तारेतून विद्युत प्रवाह प्रवाहित केला जातो तेव्हा. विद्युत प्रवाह बंद केलं परत सूची आहे तशी होते. चुंबक सूचीची जी सुई आहे ती पूर्ववत होते, पूर्ववत होऊन जाते. म्हणजे हा जो प्रयोग आहे ना, हा प्रयोग हान्स क्रिस्टियन ओरस्टेड यांनी केला. आणि त्यांना असं दिसलं की जर विद्युत धारा एका तारेतून प्रवाहित केली आणि त्या तारेच्या जवळ जर सूचीचुंबक ठेवलं तर सूचीचुंबकाची सुई जी आहे ना ती दिशा बदलते. याचा अर्थ की जेव्हा आपण विद्युत तारेतून विद्युत धारा प्रवाहित करतो, म्हणजे इंग्लिशमध्ये वायर मधनं इलेक्ट्रिक करंट फ्लो करतो, तेव्हा त्या तारेभोवती चुंबकीय क्षेत्र तयार होतं, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड तयार होते. हा प्रयोग त्यांनी केला 1800च्या काळामध्ये. आणि त्यानंतर कळालं की बाबा विद्युत धारे म्हणजे आता तुम्ही उद्या बोलाल की सर मी हातात वायर घेतली असेल आणि त्या वायरच्या बाजूला चुंबकीय क्षेत्र आहे. नाही, ती वायर जर आता माझ्या हातात वायर आहे, त्या वायरमध्ये चुंबकीय क्षेत्र आहे का, नाही तर नसणार आहे. कारण की हा वायरला जेव्हा मी एका त्या वायरचं कनेक्शन मी एका सेल सोबत करेल किंवा बॅटरी सोबत करेल आणि त्यातनं करंट पास आउट करेल, तर त्याच्या आतमध्ये म्हणजे त्याच्या बाजूला चुंबकीय क्षेत्र तयार होईल. वायर जर कुठल्या सेलशी किंवा बॅटरीशी जोडलेली नसेल तर त्याच्यात काही विद्युत चुंबकीय क्षेत्र पण नसणार आणि विद्युत धाराही नसणार. मग ह्याच्यामधनं काय सांगितलं की हा जो प्रयोग करत होते सायंटिस्ट, तेव्हा त्यात त्यांनी काय केलं की पहिली पायरी काय केली, एका विद्युत परिपथामध्ये तांब्याची तार जोडली. तुम्हाला जोडा म्हणून सांगितलंय कारण की हा प्रयोग जर तुम्ही केला तर तुम्हाला देखील सुद्धा कळेल की विद्युत धारेमुळे चुंबकीय क्षेत्र तयार होतं. म्हणून या टॉपिकचं नाव आहे विद्युत धारेचे चुंबकीय परिणाम. म्हणजे विद्युत धारेमुळे उष्णता ऊर्जा तर मिळते आणि दुसरी ऊर्जा कोणती मिळते, चुंबकीय ऊर्जा, त्याला चुंबकीय परिणाम असं बोलतो. त्यांनी काय केलं, एका विद्युत परिपथामध्ये तांब्याची जाड तार जोडली, तारेच्या एका शेजारी एक सूचीचुंबक ठेवलं ज्याला मॅग्नेटिक निडल असं बोलतो, आणि परिपथाची कळ उघडी असताना सूचीची दिशा पहा. सूचीची म्हणजे काय, जी आपलं सूचीचुंबकाची दिशा आहे ना ती पहा. नंतर ती परिपथाची कळ बंद केल्यानंतर त्याच्यातून काय प्रवाहित होईल, विद्युत धारा प्रवाहित होईल. विद्युत धारेला करंट असं बोलतात. करंट चालू केल्यावर सूचीची दिशा पहा, म्हणजे निरीक्षण केल्यावर आपल्याला असं दिसतं की चुंबक सूचीचे विचलन होते.
आणि 5व्या स्टेपमध्ये सांगितलंय की परिपथात विद्युत धारेची दिशा जर उलट केली, म्हणजे पहिला जो करंट आहे तो पॉझिटिव्ह टर्मिनल कडून निगेटिव्ह कडे येतोय आणि आपण दिशा बदलली, त्यांची आकृती आहे पुस्तकात, धन टोकातनं विद्युत धारा निघाली, त्यांची जर जागा बदलली तर चुंबक सूचीच्या विचलनाची दिशाही बदलते. पुस्तकात ती डायग्राम आहे आपल्या, अशीच डायग्राम आहे, दोन्ही साईडला 2 डायग्राम काढलेले आहेत. त्याच्यामध्ये विद्युत धारेची दिशा बदलल्यावर चुंबक सुईची दिशा देखील बदलते. मग हा प्रयोग कोणी केला, तर हा प्रयोग हान्स क्रिस्टियन ओरेस्टेड नावाचे जे सायंटिस्ट होते त्यांनी केला आणि लोकांना सांगितलं की विद्युत धारेपासून चुंबकीय ऊर्जा पण मिळते. यापूर्वी आपल्याला एवढंच माहिती होतं की चुंबकापासून चुंबकीय ऊर्जा मिळते, म्हणजे चुंबकीय क्षेत्र मिळतं. पण हे असं नाहीये, आपण विद्युत धारेपासून देखील चुंबकीय क्षेत्र तयार करू शकतो. मग त्यांनी लोकांना सांगितलं, हे ते सायंटिस्ट हान्स क्रिस्टियन ओरेस्टेड, हे त्यांचं नाव आहे, पुस्तकात आहे यांचं नाव. मग पुढे काय सांगितलंय की त्यांना काय आढळलं आणि लोकांना त्यांनी काय निष्कर्ष सांगितला, काय अनुमान सांगितला, तर असं सांगितलं की तारेमधील विद्युत धारेमुळे नेहमी चुंबकीय परिणाम दिसून येतो. म्हणजे विद्युत धारेचा आणि चुंबकत्व यांचा संबंध आहे, म्हणजे ते एकमेकांशी निगडीत आहेत. याचाच अर्थ विद्युत धारा आणि चुंबकत्व यांचा अगदी जवळचा संबंध आहे. हा शोध हान्स क्रिस्टियन ओरेस्टेड यांनी 1820 मध्ये लावला. म्हणजे त्यांनी काय केलं की सरळ विद्युत वाहक तारेतून जाणाऱ्या विद्युत धारेमुळे त्या तारेभोवती काय होतं, चुंबकीय क्षेत्र तयार होतं. हे चुंबकीय क्षेत्र त्यांनी कशाद्वारे तपासलं, तर त्यासाठी हा प्रयोग केलाय. त्याच्या बाजूला त्यांनी सूचीचुंबक ठेवलं. सूचीचुंबकची जी सुई आहे, जी लाल टोकाने दाखवली जाते ते नॉर्थ पोल, निळ्या टोकाने दाखवले ते साऊथ पोल, ती डिफ्लेक्ट झालेली त्यांना दिसली. मग तारेतून जाणारी विद्युत धारा वाढवल्यास चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेत देखील वाढ होते. हे त्यांनी लोकांना समजून दिलं, स्पष्ट करून दिलं. हेच आपल्याला पुस्तकात पण सांगितलेलं आहे की विद्युत धारेमुळे तयार होणाऱ्या चुंबकीय परिणाम याचा शोध कोणी लावला आणि कधी लावला, तर तुम्ही सांगू शकता की विद्युत धारेमुळे तयार होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राचा शोध हा हान्स क्रिस्टियन ओरेस्टेड यांनी 1820 मध्ये लावला. आणि त्यांनी हे देखील सांगितलं की विद्युत धारा आणि चुंबकत्व यांचा अगदी जवळचा संबंध आहे, निकटचा म्हणजे जवळचा संबंध आहे. आणि अजून एक निष्कर्ष सांगितला त्यांनी की जर एखाद्या तारेतून जी विद्युत धारा वाहते ती विद्युत धारा आपण अधिक प्रमाणात वाढवली तर चुंबकीय क्षेत्र जे आहे त्याच्या प्रमाणात देखील अधिक तीव्रतेने वाढ होते. इथपर्यंत समजलंय का सर्वांना? हो सर. हो सर. ठीक आहे, मग पुढे जाऊया. मग पुढचा नियम आहे आपल्याकडं उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम. मग उजव्या हाताचा अंगठ्याचा नियम काय, तर बघा इथे उजव्या हातामध्ये निळ्या रंगाचा एक ॲरो घेतलेला आहे, बरोबर. आणि त्याच्यामध्ये असं सांगितलंय की विद्युत वाहक तारेतील विद्युत धारेमुळे तयार होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची दिशा शोधण्यासाठी हा नियम वापरतात. म्हणजे उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियमाचा वापर काय केला जातो की विद्युत वाहक काय आहे, तार आहे, त्या तारेमध्ये विद्युत धारेमुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची दिशा ओळखायची आहे. म्हणजे जर मी हातात एखादा पेन घेतला असेल आणि माझा अंगठा जर वरती असेल, ठीक आहे, तो अंगठा ज्या दिशेला आहे त्या दिशेला त्या पेन, म्हणजे मी एखादी काठी घेतली, आता माझ्याकडे काही जवळ आसपास काही नाहीये, नाही तर मी दाखवलं असतं की इथे जसं आहे एका मुलाने निळा बाण हातात घेतलेला आहे, ते बाणाचं जे टोक आहे तो जो टोक आहे त्याच दिशेला त्याचा अंगठा देखील आहे. बघा, ज्या साईडला बाणाचं टोक आहे त्याच साईडला त्याचा अंगठा पण आहे. म्हणजे समजा त्या बाणामधनं आपण विद्युत धारा प्रवाहित केली, बरोबर, तर ज्या हातात आपण उजव्या हातात ते बाण पकडलेलं आहे त्या साईडला जर अंगठ्याची दिशा आहे आणि त्या बाणातून प्रवाहित केलेल्या विद्युत धारेची दिशा त्या बाणाच्या टोकाने असेल, ज्या साईडला बाणाचं टोक आहे त्या दिशेने असेल, आणि त्याला पकडण्यासाठी, तो बाण पकडण्यासाठी हाताची जी 4 बोट आहेत ती त्याच्यापाशी काय गुंडाळलेली असतील, ठीक आहे,
तर ती गुंडाळलेली बोट आपल्याला काय सांगतात की विद्युत धारेमुळे जे चुंबकीय क्षेत्र तयार झालेले आहे त्याची दिशा आपल्याला वळलेली बोटे दाखवतात. कर्ल्ड फिंगर्स बोलतो आणि अंगठ्याला आपण थंब बोलतो. इथे मी बऱ्याचदा मराठी शब्दांसोबत इंग्लिश शब्द ठेवतोय. याचं कारण असं आहे की भले आपण मराठी मीडियम मधनं शिकत असू, पण इयत्ता 11वी-12वी जर तुम्ही सायन्स माध्यमातनं किंवा डिप्लोमा वगैरे करणार असाल, इंजिनिअरिंग करणार असाल, तर हे सगळे शब्द आपल्याला मराठीत नाही शिकता येत, आपल्याला इंग्लिशमध्ये शिकावे लागतात. त्यामुळं मी इथं जाणून बुजून सगळे शब्द इंग्लिशमध्ये ठेवलेले आहेत, जेणेकरून तुम्ही जेव्हा 11वी-12वीला जाल तर तुम्हाला इंग्लिशची भीती नसावी. ठीक आहे. तर मग इथे काय सांगितलंय की जर उजव्या हातामध्ये एखादा आपण विद्युत वाहक तार पकडली असेल, तर त्या विद्युत वाहक तारेतून प्रवाहित होणाऱ्या विद्युत धारेची दिशा आपल्याला कोण दाखवतो? अंगठा दाखवतो. आणि वळलेली बोट आपल्याला चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवतात. हा नियम असा आहे की अशी कल्पना करा की सरळ विद्युत वाहक तारेला तुम्ही उजव्या हातात पकडले आहे, अशी कल्पना करायला सांगितलेलं आहे. तुम्हाला कोणती विद्युत वाहक तार पकडायची नाहीये, घरामध्ये असा कुठलाही प्रयोग करायचा नाहीये आपल्याला, ती कल्पना करायला सांगितलेली आहे. ठीक आहे. मग ज्या दिशेला तुमचा अंगठा आहे, अंगठा काय सांगतो? हा विद्युत धारेच्या दिशेने तारेवर स्थिरावलेला आहे. आणि बोटे जे आहेत म्हणजे कर्ल्ड फिंगर जे आहेत, वळलेली बोटे जी आहेत, आता तुमची बोटे विद्युत वाहकाभोवती गुंडाळा. म्हणजे विद्युत वाहकाभोवती गुंडाळलेली जी बोटांची दिशा आहे ही चुंबकीय क्षेत्राच्या बलरेषांची दिशा आहे. बघा खाली पांढऱ्या रंगाचे 2 सर्कल दाखवलेले, इथं पिवळा एरो दाखवलेला दिसतोय का? म्हणजे विद्युत धारेमुळे जे चुंबकीय क्षेत्र तयार होत आहे ना, त्याची दिशा आपल्याला इथे कळून येते. ती कुठून सुरू झालीये? या टोकापासून या टोकाकडे. म्हणजे ज्या साईडला आपण कर्ल्ड फिंगर घेतो त्या कर्ल्ड फिंगर म्हणजे वळलेल्या बोटांच्या दिशेमध्ये काय असतं? चुंबकीय क्षेत्र असतं. अंगठा काय दाखवतो? विद्युत धारा कोणत्या दिशेला वाहते. आणि परीक्षेला मॅच द कॉलम म्हणजे जोड्या जुळवा अशा प्रश्नामध्ये किंवा रिकाम्या जागा भरा अशा प्रश्नांमध्ये विचारलं जातं की उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नियमाला टिंब असे देखील म्हणतात. तर मराठीमध्ये त्याला बोललं जातं मॅक्सवेलचा बुच स्क्रू नियम असं म्हणतात त्याला. मॅक्सवेलचा बुच स्क्रू नियम. इंग्लिशमध्ये बुचला कॉर्क बोललं जातं आणि स्क्रूला स्क्रूज बोलतात. ठीक आहे. मॅक्सवेल कॉर्क स्क्रू रूल असे देखील म्हणतात. हा परीक्षेला विचारला जाणारा प्रश्न आहे. उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम बरोबर योग्य जोडी, मग ती काय असेल? मॅक्सवेलचा बुच स्क्रू नियम देखील म्हटलं जातं. इथपर्यंत कोणाला काय समजलं नाही असं काय आहे का? तर मी हे पुन्हा रिपीट करू. समजलं असेल तर थम्सअप करा, नसेल समजलं तर मग पुढे जाऊया. म्हणजे काय असेल तर मी पुन्हा रिपीट करू शकतो हा कॉन्सेप्ट. आहात ना सर्व? कोणच काय रिप्लाय द्यायना मला. हा सर, काय म्हणालात? मी सांगितलेला हा कॉन्सेप्ट समजलाय का तुम्हाला? ही हो संकल्पना सर, समजलाय ना. हो सर, ठीक. समजलाय. ठीक आहे, पुढे जाऊया. मग पुढे एक पॉइंट आहे की सरळ विद्युत वाहकाभोवतीचे चुंबकीय क्षेत्र कसं असतं. तर सरळ विद्युत वाहक म्हणजे इथे तांब्याची तार दिलेली आहे, त्या तांब्याच्या तारेवर जर आपण विद्युत धारा प्रवाहित केली तर त्याच्या बाजूला जे चुंबकीय क्षेत्र तयार होतं ना, ते वर्तुळाकार स्थितीत तयार होतं. मग सरळ विद्युत वाहक तारेमधून वीज प्रवाहित केल्यास त्याच्या भोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. जसं हे तुम्हाला समजण्यासाठी इथे एक आकृती दिलेली आहे. त्या आकृतीच्या मध्यभागी एक तांब्याची तार आहे आणि त्या तांब्याच्या तारेच्या भोवती एक पुठ्ठा आहे. त्या पुठ्ठ्याच्या वर लोखंडाचा तुकड्यांचा किस ठेवलेला आहे. आणि त्या तांब्याच्या तारेतून जेव्हा विद्युत धारा प्रवाहित होते ना, तेव्हा सगळे लोखंडाचे कण आहेत ना, हळूहळू एक छोट रिंग तयार करायला लागतात. का? तर त्याच्या बाजूला जे तयार होणारी क्षेत्र आहे ना, ते विद्युत चुंबकीय क्षेत्र असतं. मग लोखंडाचा किस तारेभोवती समकेंद्री म्हणजे एककेंद्री इथे
सगळ्यांचं केंद्र एकच आहे, वर्तुळाच्या स्वरूपात स्थित होतो. का असा स्थित होतो? बघा, त्या वर्तुळांचा एक निळ्या रंगाने असा गोल काढलेला आहे आणि त्याच्यावर ॲरो दाखवलेला आहे. कारण की त्या तारेमधून आपण विद्युत धारा प्रवाहित केल्यामुळे त्या तारेच्या भोवती चुंबकीय क्षेत्र तयार झाले. ते वर्तुळाकार आकृतीमध्ये आपल्याला दाखवलेले. ही एककेंद्री वर्तुळे म्हणजे समकेंद्री वर्तुळे अदृश्य चुंबकीय बलरेषा आहेत. म्हणजे जेव्हा चुंबकीय क्षेत्र तयार होतं ना, तर त्याच्या आजूबाजूला अदृश्य स्वरूपात चुंबकीय बलरेषा तयार होतात. म्हणून मी ह्याच्या अगोदर एक सांगितलं होतं एक्झाम्पल, की काही मोबाईल चार्जर्स फक्त आपण त्या अडॅप्टरला फक्त त्या सॉकेटमध्ये टाकतो जिथून इलेक्ट्रिसिटी यूज केली जाते, आणि बटन प्रेस केल्यानंतर वायरला कोणतीही मोबाईलला कोणतीही वायर कनेक्ट न करता तो मोबाईल ऑटोमॅटिक चार्ज व्हायला लागतो, पण एका लिमिटेड. जसं ब्लूटूथ तुम्ही कानामध्ये लावलं, ठीक आहे, आणि मोबाईल जरी थोड्या लांब अंतरावर असला तरी सुद्धा तुम्ही गाणं ऐकू शकता. तसंच की चुंबकीय क्षेत्रांमुळे काय होतं, इथे त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज असतात त्या ठिकाणी. जेव्हा ब्लूटूथ आणि मोबाईल चार्ज करतो त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजमुळे तो चार्ज होतो, आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेजमुळे आपल्याला ब्लूटूथ मध्ये गाणी ऐकू येतात. तो पुढे कॉन्सेप्ट आपण शिकणार आहोत 11वी-12वीला. पण आता जो कॉन्सेप्ट पाहतोय की समकेंद्री वर्तुळे म्हणजे अदृश्य चुंबकीय बलरेषा आहेत, की ते जे दिसणारी समकेंद्री वर्तुळे दिसतात. मग तारेपासून जसं आपण दूर दूर जातो तसं हे चुंबकीय क्षेत्र कमी कमी होत जातं. जसं जर तुम्ही शाळेमध्ये पहिल्या बेंचवर बसला असेल तर शिक्षकांचा आवाज तुम्हाला अगदी स्पष्ट ऐकू येतो. पण वर्ग खूप मोठा असेल, खूप म्हणजे खूप मोठं सभागृह असेल आणि तिथं माईकची व्यवस्था नसेल तर शेवटपर्यंत बसलेल्या विद्यार्थ्याला आवाज ऐकू येत नाही. अचानक कधी कधी लाईट जाते, मग माईक बंद होतो. मग जर आपण मागे बसलो असेल तर आपल्यापर्यंत आवाज पोहोचत नाही. तसंच आपण विद्युत धारा प्रवाहित होणाऱ्या तारेपासून लांब लांब जात गेलो तर चुंबकीय क्षेत्र सुद्धा क्षीण होत जातं, कमी कमी होत जातं. दूर जाताना ही समकेंद्र वर्तुळे मोठी आणि विरळ होत जातात, अस्पष्ट होत जातात. आणि विद्युत धारा जर वाढवली तर चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेत देखील वाढ होते. इथपर्यंत समजलंय का? मग हाच प्रयोग आपल्याला पुढे करायचा आहे, जो की आपल्या पुस्तकातलाच मी एक पिक्चर घेतलेला आहे, की चुंबकीय बलरेषा, तारेचे वेटोळे पी आणि क्यू ने दाखवलेले, त्याच्यामध्ये नॉर्थ आणि साऊथ ही डायग्राम दाखवलेली आहे. सरळ विद्युत वाहकातून जाणाऱ्या विद्युत धारेमुळे तयार झालेल्या चुंबकीय क्षेत्राच्या बलरेषांविषयी आपण या प्रयोगामध्ये पाहिलं. आणि तोच प्रयोग आता अजून वेटोळ्याच्या रूपात, हाच विद्युत वाहक एका वेटोळ्याच्या म्हणजे कुंडलाच्या आकारात वाकविल्यास विद्युत धारेमुळे तयार होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राच्या चुंबकीय बलरेषा कशा असतील ते आपण वेगवेगळ्या पार्टसाठी पाहू शकतो. मी हीच डायग्राम तुम्हाला छोटी करून दाखवलेली आहे. याच्यामध्ये काय केलेलं आहे की इथे बॅटरी जोडलेली आहे, ॲमीटर जोडलेला आहे, रेझिस्टन्स जोडलेला आहे, आणि पुठ्ठ्याच्या पी टोकातनं आणि क्यू टोकामधनं एक तार गोल फिरवलेली आहे, आणि त्याच्यातून विद्युत धारा कशी प्रवाहित केल्यानंतर कोणत्या टोकाला चुंबकीय बलरेषा तयार झालेल्या आहेत, नॉर्थ पोल कुठे आहे, साऊथ पोल कुठे आहे, हे दाखवलेले. ठीक आहे. हीच डायग्राम मी थोडक्यात सांगतोय. जो पहिली डायग्राम आपल्या पुस्तकात पूर्ण डिटेलमध्ये दिलेली आहे ती शॉर्टकट मध्ये मी सांगतोय, की तारेच्या एका वेटोळ्यातून निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र पी आणि क्यू, वरती पृष्ठभाग पुठ्ठ्याचा आहे आणि तारेचं एक वेटोळ म्हणजे गोल भाग केलेला आहे. त्याचा पहिलं टोक बॅटरीच्या पॉझिटिव्ह टोकाशी जोडलेलं आहे आणि दुसरं बॅटरीच्या नेगेटिव्ह टोकाशी जोडलेलं आहे. तिथे आर हा रेझिस्टन्स आहे. मग इथे काय सांगितलंय की सरळ विद्युत वाहक आता एका वेटोळ्याच्या आकारात वाकवला आहे. या वेटोळ्यातून विद्युत धारा प्रवाहित केल्यास उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नियमानुसार प्रत्येक बिंदूपाशी चुंबकीय बलरेषा तयार होतात. उजव्या हाताचा अंगठ्याचा नियम जर वापरला तर त्याच्या सभोवताली काय तयार होतं,
चुंबकीय बलरेषा निर्माण होतात. ते आकृतीत पी आणि क्यू या ठिकाणी दाखवलेले आहेत. आणि ते गोल गोल जे दाखवलेले आहेत पी आणि क्यूच्या बाजूला गोल गोल आकारात म्हणजे वर्तुळाकार आकारात, त्या ठिकाणी चुंबकीय बलरेषा आहेत. त्या नॉर्थ आणि साऊथ पोल कडे जातात. नॉर्थ म्हणजे उत्तर ध्रुव आणि साऊथ म्हणजे दक्षिण ध्रुव. आकृतीत दाखवल्याप्रमाणे पी आणि क्यू या प्रत्येक बिंदूपाशी निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र पहा. जसे आपण तारेपासून दूर जाऊ तशी तशी चुंबकीय बलरेषांची म्हणजे समकेंद्री वर्तुळे ही मोठी होत जाताना दिसतात. याचा अर्थ काय की जर आपण तारेतून विद्युत धारा प्रवाहित केली तर त्याच्या सभोवताली चुंबकीय क्षेत्र तयार होतं. आणि हे चुंबकीय क्षेत्र जर आपल्याला अभ्यासायचं असेल तर आपल्याला उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियमाचा वापर करावा लागतो. उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियमाचा वापर का करावा लागतो? कारण की चुंबकीय क्षेत्राची दिशा ओळखण्यासाठी. अंगठा काय दाखवतो? विद्युत धारा कशी प्रवाहित होते. ठीक आहे, पुढे जाऊया. कशी तयार झालेली आहे. आणि ह्याच्यातला एक महत्वाचा भाग आपण पाहतोय की तारेच्या वेटोळ्यात एन वेड्या असतील तर चुंबकीय क्षेत्र एन पटीने म्हणजे एक तारेचा वेढा असेल तर कमी चुंबकीय क्षेत्र होईल. पण जर एकापेक्षा जास्त तारेचे वेटोळे आपण करत गेलो तर तेवढंच चुंबकीय क्षेत्र देखील वाढत जातं. जर सरळ तारेला वाकून वेटोळ्याच्या आकारात बदलल्यास चुंबकीय क्षेत्राची रचना देखील बदलते. आणि मध्यभागातील क्षेत्र जसे जसे आपण वेटोळ्याच्या मध्यभागी येत जातो तसतसे वर्तुळ इतके मोठे होते की त्याचा कंस सरळ रेषांनी दाखवता येतो. सरळ रेषेत तयार झालेला आहे बघा इथं ॲरो की जर जवळ सेंटरला आलो तर ती वर्तुळे एका सरळ रेषेमध्ये तयार होतात. आणि जेवढी जास्त वर्तुळे तेवढी जास्त अधिक प्रबळ चुंबकीय क्षेत्र. इथपर्यंत समजलंय का सर्वांना? हो सर, समजलं. ठीक आहे, मी स्क्रीन जरा बंद करतोय, मी स्टॉप करतोय आणि स्क्रीन शेअर करतोय 1-2 मिनिटं. सर, हा बोला. उजव्या अंगठीच्या नियमाला मॅक्सवेलचा बुचक्रूचा नियम पण म्हणतात ना? हो, तेच सांगितलं मी थोड्या वेळापूर्वी. ओके सर. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. 1 मिनिट, मी स्क्रीन शेअर करतोय तुमच्याशी. स्क्रीन दिसते माझी? हा सर, दिसते. म्हणजे वेटोळ्याच्या मध्यभागी असणारे चुंबकीय क्षेत्र याचा निष्कर्ष, ते स्पेलिंग मिस्टेक झाली, तिथं र नव्हता पाहिजेत, की जेव्हा वेटोळ्याच्या मध्यभागी जे चुंबकीय क्षेत्र असतं. रागिनी प्लीज म्यूट करते. जसजसे आपण वेटोळ्याच्या मध्यभागी जातो ना तशा बलरेषा एकदम सरळ रेषा होऊन जातात. तसतसे बलरेषांचे वर्तुळ इतके मोठे झालेले असते की त्याचा कंस आपल्याला सरळ रेषेने दाखवता येतो. ह्याची आकृती आपण मागे पण पाहिली आहे. ठीक आहे, मग वेटोळ्यावरील प्रत्येक बिंदू मध्यभागी चुंबकीय बलरेषा निर्माण करण्यात सहभागी असतो. याचा अर्थ असा की मध्यभागी सर्व बलरेषा एकाच दिशेने कार्य करतात, नॉर्थ आणि साऊथ. पुढची दिशा नॉर्थ तर मागची दिशा साऊथ, कारण की तो वेटोळा पूर्ण एका सरळ रेषेमध्ये बदलून जातो. मग हा महत्वाचा नियम काय सांगतो की वेटोळ्यात तारेचे वेढे जेवढे जास्त असतील तेवढे जास्तीत जास्त आपण चुंबकीय क्षेत्र तयार करू शकतो. म्हणजे एखादी सरळ वायर आहे आणि त्याला आपण गोल गोल गुंडाळलं, ठीक आहे, तर एका सरळ तारेतून जेवढं चुंबकीय क्षेत्र तयार होईल ना त्याच्याऐवजी जर आपण त्या तारेला जर गुंडाळलं, गोल गोल स्प्रिंग सारखं जर गुंडाळलं, तर जेवढे वेटोळे जास्त तेवढे अधिक चुंबकीय क्षेत्र जास्त. हा नियम
लक्षात ठेवून सोलेनॉइड नावाचं एक इन्स्ट्रुमेंट बनलंय, त्याला आपण बोलतो नालकुंतल. ते आपण पाहणार आहोत. नालकुंतल कशाला बोलायचं हे आपण आता पाहणार आहोत, की नालकुंतल म्हणजे काय. तर नालकुंतल म्हणजे काय, एक तार आहे बघा, पिवळ्या रंगाची तार आहे, त्याला बॅटरी सोबत जोडलेलं आहे. दिसतंय का आकृतीमध्ये तुम्हाला? आकृती दाखवलेली आहे इथे, आकृती हो दिसते सर. तुम्हाला? हा. तर ही पिवळ्या रंगाची जी तार आहे ना, त्याला वेटोळ्यांची रचना दिलेली आहे, वर्तुळाकार रचना दिलेली आहे, आणि त्याला एका बॅटरी सोबत जोडलेलं आहे. आणि बॅटरी इथे जी आहे, मी कलर पेन चेंज करतोय, एक मिनिट. तर ही जी बॅटरी आहे ना, ती इथे लावलेली दिसते का? रेड पेनने मी दाखवले. म्हणजे बॅटरीचं धनटोक आणि ऋणटोक ह्या तारेला जोडलेलं आहे. ही पिवळ्या रंगाची तार आहे, ज्याच्यापासून बघा मी आता इथं कनेक्ट करून दाखवले त्याला, म्हणजे तुम्हाला कळेल की इथे सोलेनॉइड कशाला बोलायचं. आणि जे बाजूला जे सर्कल दाखवलेत ना, ती चुंबकीय क्षेत्राची दिशा आहे, आणि ही तार अशी गुंडाळलेली आहे एकमेकांना. ह्याला आपण सोलेनॉइड इंग्लिशमध्ये बोलतो, मराठीमध्ये त्याला नालकुंतल असं म्हणतात. मग याच्यामुळे काय केलं, आत्ताच तर मी तुम्हाला सांगितलं, जर एक सरळ तार असेल, त्याच्यामधनं जर चुंबकीय शक्ती कमी मिळत असेल, म्हणजे कधी सरळ तारेतून जेव्हा आपण विद्युत ऊर्जा प्रवाहित करतो, तेव्हा त्याच्या सभोवताली चुंबकीय शक्ती म्हणजे चुंबकीय ऊर्जा तयार होते. पण जर ही चुंबकीय ऊर्जा आपल्याला अधिक प्रमाणात वाढवायची असेल, तर आपल्याला त्या तारेला काय करावं लागेल, गोल गोल गुंडाळावं लागेल, आणि त्याच्यातून विद्युत धारा जर प्रवाहित केली, तर त्याच्या सभोवताली अधिक जास्त ऊर्जेची चुंबकीय क्षेत्र तयार होईल, अधिक जास्त ऊर्जेचे, अधिक शक्ती असलेले चुंबकीय क्षेत्र तयार होईल. मग नालकुंतल म्हणजे काय, परीक्षेला प्रश्न विचारला जातो, नालकुंतल म्हणजे सोलेनॉइड म्हणजे काय. तर त्याची व्याख्या अशी आहे की विद्युत रोधक आवरण असलेली तांब्याची तार घेऊन कुंडलाची मालिका तयार केल्यास तयार होणाऱ्या रचनेला नालकुंतल असे म्हणतात. मग नालकुंतनाचं निरीक्षण काय करायचंय, जेव्हा नालकुंतलातून विद्युत धारा जाते, त्याभोवती विशिष्ट चुंबकीय बलरेषांची संरचना तयार होते. आकृती 4.9 पुस्तकातली आहे, आणि ही तर ती बाजूला काढून दाखवलेली आहे. मग त्याच्या बाजूला काय तयार होते, चुंबकीय बलरेषांची संरचना. ही काय दिसते ना तुम्हाला, ही चुंबकीय बलरेषांची संरचना वरती पण तयार झालेली आहे, आणि खालच्या दिशेला पण तयार झालेली आहे. हे चुंबकीय क्षेत्र अत्यंत शक्तिशाली असतं, म्हणजे ह्याचा वापर अधिक ऊर्जा असलेले चुंबक म्हणून वापर केला जातो. समजलंय का इथपर्यंत? समजलं असेल तर आपण पुढे जाऊया. हो सर, समजलं. ठीक आहे. मग कुंतल आणि पट्टी चुंबक याच्यामध्ये नक्की साम्य काय? तर नालकुंतलाची डायग्राम मी बाजूला काढलेली आहे, आणि पट्टी चुंबक, त्याला बार मॅग्नेट असं सुद्धा बोलतात. तर पट्टी चुंबक हे सारखेच असतात, पण नालकुंतल हे कशापासून तयार झालेलं असतं, विद्युत तारे म्हणजे तारेपासून तयार झालेलं असतं. त्या तारेतून विद्युत धारा प्रवाहित केली जाते. जेव्हा तारेतून विद्युत धारा प्रवाहित केली जाते, वेटोळे असलेल्या तारेतून विद्युत धारा प्रवाहित केली जाते, तेव्हा त्याच्यापासून नालकुंतल तयार होते. मग स्पष्टीकरण आणि त्याचा निष्कर्ष काय, की नालकुंतलामुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राचे सर्व गुणधर्म पट्टी चुंबकासारखेच असतात. जसे पट्टी चुंबकाला दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव असतो. दक्षिण ध्रुव म्हणजे साऊथ पोल, एस ने दाखवतात. उत्तर ध्रुव म्हणजे एन. नॉर्थ पोल, एन. ठीक आहे. आणि इथे फक्त एक मिस्टेक आहे की इथे जे दाखवलेलं आहे ना ऍरो, तो चुकलेला आहे. चुंबकीय बलरेषा आहेत ना, नेहमी उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवाकडे येतात. या डायग्राम मध्ये इथे चूक झालेली आहे. चुंबकीय बलरेषा जेव्हा तयार होतात ना, बघा हे चुकलेलं आहे. हे जे ऍरो आहेत ना, ते खाली पाहिजे होते. ठीक आहे, हे असे पाहिजे होते. आपण करेक्शन करूया ह्या आकृतीत. हे ऍरो असे पाहिजे होते. ठीक आहे, म्हणजे चुंबकीय बलरेषा
उत्तर ध्रुवातून सुरू होतात आणि दक्षिण ध्रुवात जाऊन मिळतात. हे पण असं असं हवंय. ठीक आहे, हे करेक्शन करून घ्या. म्हणजे ते उत्तर ध्रुवापासून निघतात आणि दक्षिण ध्रुवाला जाऊन मिळतात. मग नालकुंतलामुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राचे सर्व गुणधर्म हे पट्टी चुंबकासारखेच असतात. नालकुंतलाचे एक उघडे टोक उत्तर ध्रुव म्हणून कार्य करते, तर दुसरे उघडे टोक हे दक्षिण ध्रुव म्हणून कार्य करतं. म्हणजे एका टोकावर नॉर्थ पोल असतो तर दुसऱ्या टोकावर साऊथ पोल म्हणजे दक्षिण ध्रुव असतो. महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय, हे जे परीक्षेला विचारलं जातं ते, की नालकुंतलाच्या आतील पोकळीतील चुंबकीय रेषा असतात. नालकुंतलाच्या आतील पोकळीत ज्या चुंबकीय बलरेषा असतात त्या एकमेकांना काय असतात, समान अंतरावर असतात. म्हणजे ही आतली पोकळी जी दिसते ना, त्या तारेच्या आतमध्ये एक सरळ रेष तयार झालेली आहे, त्या समान अंतरावर असतात. म्हणजे समांतर रेषांच्या स्वरूपात असतात. याचा अर्थ की नालकुंतलाच्या आतील चुंबकीय क्षेत्र म्हणजे तारेच्या गोल गोल आवरणाच्या आतमधलं जे चुंबकीय क्षेत्र आहे ना, ते सगळ्याच ठिकाणी सारखं राहतं, युनिफॉर्म राहतं, म्हणजे एक समान राहतं. म्हणजे आज आपण काय शिकलो त्याचा एक थोडक्यात आढावा, आणि मग आज आपण प्रश्न उत्तरे करूया याच्यावर. की सरळ तार म्हणजे आज आपण काय शिकलो, तर सरळ तार म्हणजे विद्युत धारा. म्हणजे एखाद्या तारेवर जर आपण विद्युत धारा प्रवाहित केली तर त्याच्या सभोवताली काय तयार होतं, चुंबकीय क्षेत्र तयार होतं. आणि ह्या चुंबकीय क्षेत्राची दिशा आपल्याला शोधायची असेल तर आपण उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियमाचा वापर करतो. उजव्या हाताचा अंगठ्याचा नियम असा सांगतो की कल्पना करा की तुमच्या हातामध्ये विद्युत धारा प्रवाहित असलेली एक तार आहे. तर जी तार तुम्ही उजव्या हातात पकडली असेल तर त्याच्यातला जो अंगठा आहे तो विद्युत धारेची दिशा दर्शवतो, आणि गुंडाळलेली जी बोटं आहेत ती आपल्याला चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवतात. मग ती सरळ तार जर आपण वेटोळ्याच्या आकारात तयार केली, म्हणजे एका वर्तुळाकार आकारामध्ये तयार केली, तर त्याच्यामुळे जे तयार होणारं जे क्षेत्र आहे म्हणजे सर्क्युलर लूप म्हणजे वेटोळे, तर प्रत्येक बिंदूवर तयार होणारं जे चुंबकीय बल आहे ते सगळीकडे समान राहतं. म्हणजे प्रत्येक बिंदूवर चुंबकीय क्षेत्र तयार होतं, म्हणजे चुंबकीय बल तयार होतं. आणि मध्यभागी म्हणजे वर्तुळाच्या मध्यभागी बलरेषा ह्या सरळ होतात. म्हणजे चुंबकीय बलरेषा ह्या एकदम सरळ रेषेमध्ये तयार होतात. आणि जेवढे हे वेटोळे आपण वाढवत जाऊ तेवढेच जास्त आपल्याला चुंबकीय क्षेत्र एन पटीने वाढवत, म्हणजे क्षेत्र पण जास्त मिळेल. म्हणजे जेवढे जास्त वेडे तेवढे चुंबकीय क्षेत्र जास्त. मग एन वेडे असल्यास चुंबकीय क्षेत्र पण कितीने वाढेल, एन पटीने वाढेल. आणि सर्वात शेवटचं की जर आपण एखादी तार वेटोळ्यांच्या स्वरूपात जर तयार करून त्याच्यावर विद्युत धारा प्रवाहित केली तर त्याच्यापासून नालकुंतल तयार होतं. नालकुंतल हे पट्टी चुंबकासारखं कार्य करतं. पट्टी चुंबकाला इंग्लिशमध्ये बार मॅग्नेट असं बोलतात. आणि बार मॅग्नेट म्हणजे नालकुंतलाच्या आतमध्ये हा प्रश्न विचारला जातो की नालकुंतलाच्या आतमध्ये तयार झालेले चुंबकीय क्षेत्र कसे असतं, तर आपलं उत्तर आहे नालकुंतलाच्या आतमध्ये तयार होणारे चुंबकीय क्षेत्र हे एक समान असतं. मग त्याच्या आतील क्षेत्र हे एक समान राहतं, कारण की त्याच्या आतमध्ये वेटोळेमुळे तयार होणाऱ्या ज्या रेषा आहेत, चुंबकीय बलरेषा आहेत, त्या सरळ होतात. सरळ झाल्यामुळे ते समान अंतरावर तयार राहिल्यामुळे नालकुंतलाच्या आतमध्ये तयार होणारे चुंबकीय क्षेत्र हे सगळीकडे सेम असतं. इथपर्यंत समजलंय का? हे आज आपण शिकलोय. विद्युत आणि हो सर, समजलंय. चुंबकत्व हे कोणी आपल्याला सांगून दिलं, तर ओरस्टेड नावाचे सायंटिस्ट होते. यांनी सांगून दिलं की विद्युत धारेमुळे चुंबकीय क्षेत्र तयार होतं. उजव्या हाताचा अंगठ्याचा नियम शिकलो. अंगठा हा इथं चुकलेलं आहे, अंगठा नाही बरोबर आहे. अंगठा हा विद्युत धारेची दिशा दाखवतो, आणि वळलेली बोट आहेत म्हणजे ज्या हातात तुम्ही ते विद्युत धारेचा वाहक पकडलेला आहे, ती वळलेली जी बोट आहे ते चुंबकीय बलरेषांची दिशा दाखवतात.
वेटोळ्यातील क्षेत्र मध्यभागी चुंबकीय बलरेषा एकाच दिशेने असतात व सरळ रेषांसारखी दिसतात. नालकुंतलाचे क्षेत्र म्हणजे नालकुंतल हे पट्टी चुंबकासारखे कार्य करते. त्यात एका टोकाला उत्तर ध्रुव असतो तर दुसऱ्या टोकाला दक्षिण ध्रुव तयार होतो. आणि नालकुंतलाच्या आतमध्ये एक समान चुंबकीय क्षेत्र असते. हे खूप महत्वाचे पॉइंट आहेत. परीक्षेच्या वेळेस आपण फक्त मोठमोठे प्रश्न पाठ करतो, थोडक्यात उत्तरे पाठ करतो, कारणे द्या पाठ करतो. पण हा कॉन्सेप्ट जर आता धडा शिकताना जर समजलं आपल्याला की अरे हा आज मी हे शिकलो, तर हे थोडक्यात जी उजळणी करतो ना त्याच्यामधनं आपल्याला कळतं की मला कोणता अभ्यास करायचा आहे, प्रश्न कसे असणार आहेत आणि उत्तरे कशी लिहायची. ठीक आहे. तर आजचा पाठ संपलाय. आज जे आपण शिकलो त्याच्यावर काही प्रश्न आहेत. तर मला पहिल्या प्रश्नाचं उत्तर कोण सांगेल? सर स्क्रीनवर आहे ते प्रश्न आहेत का? हा, त्याचं उत्तर तुम्हाला सांगायचं. विद्युत आणि चुंबकत्व. नंबर बी. ऑप्शन नंबर बी का डी? कोणी उत्तर सांगितलं? बी. ओके. विद्युत आणि चुंबकत्व यांचा संबंध कोणी प्रथम निदर्शनास आणून दिला? त्यांचं नाव आहे ओरस्टेड नावाचे सायंटिस्ट. ऑप्शन नंबर बी. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर कोण सांगेल? बरोबर आहे. विद्युत आणि चुंबकत्व यांचा संबंध म्हणजे विद्युत धारा आणि चुंबकत्व यांचा संबंध आपल्याला सर दुसऱ्याचं मी सांगू का पूजा? हा सांग. विद्युत वाहक तारेतून विद्युत धारा वाहताना शेजारी चुंबक सूचीवर काय परिणाम होतो? याचं उत्तर नंबर सी आहे, चुंबक सूचीचे विचलन होते. व्हेरी गुड. नेक्स्ट. पुढे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर कोण तर मी सांगेल? सांगू पूजा? एक मिनिट. नेहा सांगेल मला उत्तर. नेहा ताडवी. नेहा, माझा आवाज ऐकू येतोय? प्रत्येक जण म्हणजे पूजाने आन्सर दिलं. हा, काटमोरे म्हणून कोण आहे? हा, यस काटमोरे, तू सांगू शकते आन्सर. विद्युत धारेची दिशा. ओके. हा नेहा, बरोबर आहे आन्सर तुझा. ठीक आहे. काटमोरे, तुला काय सांगायचंय तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर? सांगू का? हा सांग बेटा. सर चौथ्याचं सी, मॅक्सवेलचा बुच-क्रुझचा नियम. म्हणजे उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नियमाला दुसरा कोणता नियम म्हणतात? तर मॅक्सवेलचा बूच स्क्रू नियम. व्हेरी गुड बेटा. ऋतुजा, तू सांगू शकते का पाचवा प्रश्न? तर मी सांगू पूजा? एक मिनिट पूजा, तू एक उत्तर दिलं, आता ऋतुजा सांगते उत्तर. यस ऋतुजा, प्रश्न वाच आणि मग सांग. ऋतुजा, मला तुझा आन्सर ऐकू नाही आलं. बी. प्रश्न वाच की बेटा, उत्तर नंतर सांग. फक्त उत्तर नकोय. तुला प्रश्न कळालाय का? अर्थ कळालाय का? उत्तर सांगायचं तर प्रश्न वाचून सांगायचं. ठीक आहे पूजा, सांग. तारेच्या वेटोळ्यातून विद्युत धारा वाहताना वेटोळ्याच्या मध्यभागी चुंबकीय बलरेषा कशा असतात? वर्तुळाकार. सर मी सांगू? सांग. सर मी सांगू? तर तारेच्या वेटोळ्यातून विद्युत धारा वाहताना वेटोळ्याच्या मध्यभागी चुंबकीय बलरेषा कशा दिसतात? याचं उत्तर डी आहे, सरळ रेषेसारख्या. ठीक आहे ऋतुजा, तुझं उत्तर होतं वर्तुळाकार. ते चुकीचं आहे. की त्यांनी काय सांगितलं? वेटोळ्याच्या मध्यभागी. वेटोळ्याच्या मध्यभागी आल्यावर त्या वर्तुळाकार रेषा एका सरळ रेषेमध्ये जातात आणि मग एका साईडला साऊथ पोल आणि एका साईडला नॉर्थ पोल तयार होतो. ठीक आहे, तुम्ही व्यवस्थित लेक्चर ऐकलंय. अजून 5 प्रश्न आहेत. आपण 5 प्रश्न संपवूयात आणि पुढे जाऊयात. हो सर. येस, भरपूर प्रश्न आहेत आपले. काजल, तू सांगू शकते का? काजल कोळी, या प्रश्नाचं उत्तर. ज्याला आन्सर सांगायचं तो हँड रेज करेल फक्त. येस काटमोरे. ऑप्शन नंबर बी. प्रश्न वाचायचा बेटा, आत्ताच सांगितलं मी. जर वेटोळ्यात तारेचे n वेढे असतील तर एका वेटोळ्याच्या तुलनेत किती चुंबकीय क्षेत्र तयार होईल? n पट. व्हेरी गुड. 7व्या प्रश्नाचं उत्तर कोण सांगेल? सर मी सांगू? आपण ऋतुजाला विचारू. नंतर ऋतुजाचं जर चुकलं तर मग तू सांग.
आणि ऋतुजाचं उत्तर बरोबर आलं तर 8व्या प्रश्नाचं उत्तर तू सांगायचं. ठीक आहे. येस ऋतुजा. 7व्या ओके सर. प्रश्नाचं. विद्युतरोधक आवरण असलेले तांब्याचे तार घेऊन कुंतल तारेची मालिका तयार केल्यास त्या रचनेस काय म्हणतात? ऑप्शन बी नालकुंतल. थँक्यू ऋतुजा. व्हेरी गुड. येस पूजा. नेक्स्ट क्वेश्चन 8वा. नालकुंतलामुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र कोणत्या चुंबकासारखे असते? चुंबकपट्टी म्हणजेच बार मॅग्नेट. व्हेरी गुड बेटा. काटमोरे मला 9व्या प्रश्नाचं उत्तर. चुकलं तर चुकू देत, काही हरकत नाही, आपण दुरुस्त करू. कोणी असं मनाला वाईट वाटून घेऊ नका. बाकीचे कोण सांगतच नाहीये, बाकीचे कोण हँड रेस सर मी पण सांगू करत नाही. 9व्याचं? एक मिनिट. प्रसाद तू सांगशील का? प्रसाद, नेहा, सर मी सांगू का? येस काटमोरे. नालकुंतलाच्या आतील पोकळीत चुंबकीय बलरेषा कशा असतात? एकमेकांना समांतर. व्हेरी गुड. येस पूजा. लास्टचा क्वेश्चनचा आन्सर. नालकुंतलातील आतील पोकळीतील चुंबकीय क्षेत्र कसे असते? ऑप्शन नंबर सी एकसमान. व्हेरी गुड. ठीक आहे. आणि जर कोणी राहिलं असेल सांगायचं, किंवा काही लोकांनी मला चॅटमध्ये पण उत्तर दिलेत तरी चालतील. बाबा सर आम्हाला नेटवर्क इश्यू असतो, काही काहींचा आवाज मला लेट पोचतो, माझं उत्तर तिथपर्यंत पोचत नाही, तर तुम्ही चॅटमध्ये आन्सर दिले तरी चालतील. ठीक आहे. तर एवढेच तर प्रश्न आहेत का? हा, हे एवढेच प्रश्न आहेत. ह्या सगळ्यांची उत्तर इथे आहेत. ठीक आहे. आतापर्यंत जे आपण शिकलो ते तुम्हाला सर्वांना समजलं असेल. तर उद्या हो सर समजलंय. पुढच्या लेक्चरच्या वेळेस मी अजून प्रश्न घेऊन येईल, म्हणजे तुम्हाला विद्युतधारेचे औष्णिक परिणाम आणि विद्युतधारेमुळे तयार होणारे चुंबकीय क्षेत्र याच्याशी निगडीत ते प्रश्न असतील. माझा ओके सर. माझं लेक्चर सुरू होण्या अगोदर ते तुम्हाला प्रश्न दिले जातील, ते तुम्हाला सोडवायचे. ठीक आहे. थँक्यू. ओके सर. थँक्यू. ओके सर. बाय. गुड नाईट. गुड बाय नाईट. बाय. बाय. गुड.